नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. सौ जयश्री साळुंके आदर्श माता पुरस्काराने सन्मानित. डॉक्टर सचिन साळुंके दीपस्तंभ गौरव पुरस्काराने सन्मानित. वडूज येथील जयश्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन साळुंके यांच्या मातोश्री सौ जयश्री किशोर साळुंके यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर त्यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन किशोर साळुंके यांना यशवंतराव चव्हाण दीपस्तंभ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सौ जयश्री किशोर साळुंके यांचे शिक्षण 4थी पर्यंतच झाले. त्यांनी खडतर परिस्थितीतून आपली 3ही मुले अतिशय उच्च शिक्षित केली. कलेडोन सारख्या गावात राहून मुलांच्या शिक्षणात व त्यांच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी केली. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत उच्च पदस्थ नोकरीत आहे. तर द्वितीय चिरंजीव डॉक्टर सचिन साळुंके हे जयश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून मान खटावच्या दुष्काळी मातीत अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी वैद्यकीय क्षेत्रात करत आहेत. तर तृतीय चिरंजीव योगेश किशोर साळुंके स्पर्धा परीक्षेची तयारी करून प्रशासकीय सेवेत करिअर करत आहेत. त्यांचे पती श्री किशोर साळुंके यांना अतिशय मोलाची साथ लाभली. डॉक्टर सचिन साळुंके यांना देखील यशवंतराव चव्हाण दीपस्तंभ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सचिन साळुंके यांचे 11वी व 12वी पर्यंतचे शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे झाले व सातारा जिल्ह्यात MD फिजिशियन म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरली असून मान खटाव कोरेगाव महाबळेश्वर पाचगणी तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी येथील रुग्णांसाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली. सुमारे 40 ते 45 हजार रुग्णांवर त्यांनी उपचार केले. सदरचा पुरस्कार त्यांना श्रीमती सरोज पाटील माई समाजवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते संसदपटू डॉक्टर ND पाटील यांच्या पत्नी व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या भगिनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक हनुमंतराव कराळे पाटील, अध्यक्ष शिवांजली फाउंडेशन कराड यांनी केले.